गरमागरम कंटोल्याची भाजी तयार आहे। नमस्कार मंडळी, तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वी रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण कंटोल्याची भाजी ही रेसिपी बघणार आहोत आणि ही जी कंटोलं आहे ही पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये येतात आणि तसेच त्याचे बहुतेक पौष्टिक गुणधर्म सुद्धा आहेत, त्यामुळे आवर्जून ही भाजी आपण खायला पाहिजे। आणि ही भाजी मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीकडे वळूया। सगळ्यात पहिले आपल्याला कंटोली घ्यायची आहे। कंटोली ही एक रानभाजी आहे आणि तिला बऱ्याच ठिकाणी कंटोली, करटुले, काटल्याची भाजी असे सुद्धा बोलतात आणि हिचे बहुतेक भरपूर असे औषधी गुणधर्म सुद्धा आहेत। आता कंटोले ही एक रानभाजी असल्यामुळे आपल्याला पहिले ही मीठ घालून पाण्यामध्ये व्यवस्थित असे धुवून घ्यायची आहेत। तर मीठ घातल्यानंतर 1 ते 2 मिनिटं आपल्याला ही छान अशी चोळून घ्यायची आहेत। एकदम जास्त सुद्धा चोळायची नाही आहे। 1 ते 2 मिनिटं असंच ठेवल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता कंटोल्यामधलं जर कीड काही कचरा वगैरे असेल तर ते सगळं एका बाजूला येतं। आता पुन्हा ही कंटोलं 1 ते 2 वेळा स्वच्छ अशा पाण्यामधून धुवून घ्यायची आहेत आणि आता ती कशी कापायची ती बघून घेऊया। कंटोल्याचं पाठचं पुढचं टोक कापून घ्यायचं आहे आणि बिया कोवळ्या असल्यामुळे आपण ज्याप्रमाणे तोंडली कापतो त्याप्रमाणे ही कापून घ्यायची आहेत। तर आपण ही सर्व कंटोलं अशाच प्रकारे कापून घेऊया। आता सर्वच कंटोली आहेत ती कोवळी नसतात, तर त्यामध्ये काही काही जून सुद्धा असतात। एखादं कंटोलं जर जून निघालं तर त्याच्यातल्या आतल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या आहेत। ज्याप्रमाणे कारल्याच्या आतमधल्या आपण बिया काढतो त्याचप्रमाणे आपल्याला या काढून घ्यायच्या आहेत। तसेच कंटोला आणल्या लगेचच त्याची भाजी करावी, नाहीतर मग ती लाल किंवा पिवळी पडायला सुरुवात होते। तर अशाच प्रकारे आपली सर्व कंटोल्याची भाजी आहे ती आपल्याला कापून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपली सर्व कंटोल्याची भाजी आहे ती कापून झालेली आहे। आता या भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। तर ही भाजी करण्यासाठी आपल्याला 2 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आहेत आणि ते कांदे आपल्याला बारीक असे चिरून घ्यायचे आहेत। तसेच तोपर्यंत तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही। जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असे साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्ही नेहमी बघू शकाल। तर या ठिकाणी बारीक चिरलेला कांदा झालेला आहे, 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत, ओलं खोबरं घेतलेलं आहे, तसेच गरम मसाला, लाल तिखट, हिंग, हळद, जिरं आणि मोहरी हे सर्व साहित्य आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे। या ठिकाणी फोडणी देण्यासाठी मी पहिले कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 4 ते 5 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान तापलं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढं हिंग घालून घ्यायचं आहे आणि तसेच अर्धा चमचा एवढी मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडायला लागली की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढं जिरं सुद्धा घालून घ्यायचं आहे। तसेच जिरं फुलल्यानंतर आपण ज्या 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्यात त्या सुद्धा यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। 2 मीडियम साईजचे चिरलेले कांदे ते सुद्धा आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि कांदा छान मऊ होईपर्यंत आपल्याला या तेलावर व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे। या वेळेला गॅस आपल्याला मीडियम आचेवर ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असा आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी आपला कांदा आहे तो छान असा परतला गेलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे। हळदीचा वास छान मोडेपर्यंत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जी चिरलेली कंटोलं आहेत ती आता घालून घ्यायची आहे। कंटोला या भाजीमध्ये भरपूर सारे प्रथिने, फायबर तसेच अँटीऑक्सिडंट, जीवनसत्व क आणि अ भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे कंटोल्याची भाजी ही आपल्या शरीराला अगदी आरोग्यदायी आणि पौष्टिक आहे। त्यामुळे मुद्दामूनच का होईना ही भाजी आपल्याला पावसाळ्यात आवर्जून खाल्लीच पाहिजे। हळदीवर व्यवस्थित भाजी परतल्यानंतर 1-5 मिनिटं आपल्या भाजीला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे आणि ह्या वेळेला आपल्याला गॅस एकदम मंद ठेवायचा आहे। त्यामुळे कंटोल्याची जी भाजी आहे ती एकदम व्यवस्थित शिजली जाईल। तुम्हाला दिसलंच असेल एकदम 5 मिनिटांमध्ये आपल्या ज्या कंटोल्यांना आहे ती छान अशी वाफ आलेली आहे। आता यानंतर आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे तर ते मसाले आपण घालून घेऊया। सगळ्यात पहिले मी 1 चमचा एवढं लाल तिखट घालून घेतलेलं आहे, तुमच्याकडे जे कोणतं असेल ते घातलं तरी चालणार आहे। अर्धा चमचा गरम मसाला आणि तसेच मीठ घालून घेतलेलं आहे। आता पुन्हा ही सर्व भाजी आपल्याला एकदम व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी अर्धी वाटीपेक्षा कमी खोबरं घालून घेतलेलं आहे। आता पुन्हा ही भाजी आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। तर सर्व भाजी आपण व्यवस्थित एकदा तेलावर परतवून घेऊया आणि भाजी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यावर पुन्हा 5 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचं आहे। त्यामुळे आपली भाजी एकदम व्यवस्थित शिजली जाईल आणि मसाल्यांचे वास सुद्धा मोडले जातील। पुन्हा 5 मिनिटांनंतर आपल्या भाजीला छान अशी वाफ आलेली आहे। आता ही सर्व भाजी आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आहे। म्हणजे काय आपली जी कंटोलं आहेत ती एकदम व्यवस्थित शिजली पाहिजेत। त्यामुळे अजून 2 ते 3 मिनिटं आपण हे वाफेवर झाकण ठेवून घेऊया।
एक 2 ते 3 मिनिटानंतर या ठिकाणी आपली भाजी एकदम छान अशी शिजली गेली आहे आणि परफेक्ट अशी कंटोलाची भाजी तयारसुद्धा झालेली आहे. तयार झालेल्या भाजीवर आपण थोडी चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि आपण आपली डिश मस्तपैकी सर्व करून घेऊया. तर नक्कीच तुम्ही सुद्धा ह्या पावसाळ्यामध्ये एकदा तरी अशा प्रकारे भाजी नक्कीच करून बघा. तसेच तुम्हाला जर ही भाजी हळदीवर करायची असेल तर त्यामध्ये आपल्याला लसूण, कांदा, मिरची आणि मीठ तसेच खोबरं वापरायचं आहे. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.